Hello, everyone. Hello. Yes, I'm Yuvraj. She's Anupita, my wife. Hello everyone. टुडे जस्ट रोम अराउंड करत होतो आणि आम्हाला ॲक्च्युली खूप कडक भूक लागली. मग आठवलं की आपण कडकनाथला जाऊ. बिकॉज गाईज कडकनाथ आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं की फक्त चिकनमध्ये आहे ऑर्गॅनिक चिकन, ऑर्गॅनिक एग्स, बट दे आर इवन मोर थिंग्स आर देअर नाव. तिथे आलो आणि फटाफट विदिन अ 5 मिनिट आम्हाला मल्टी मिलेट्सचा बर्गर मिळाला. त्याच्यामध्ये एग्स होते आणि मल्टी मिलेट्स आणि अलॉंग विथ द व्हेरी नाईस कॅरेट अँड बीट कॉम्बिनेशन आणि काही एक्झॉटिक त्याच्यामध्ये स्टफिंग होती खूप चांगली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दे हॅव व्हेरी फॅन्टास्टिक थिंग फॉर व्हेजिटेरियन्स, टाकोज. मल्टी मिलेट्सचं टाकोज आहे तिथे. आणि त्या टाकोजमध्ये पण असेच मिलेट फॅमिलीचं कॉम्बिनेशन आहे. बाजरा आहे, नागली आहे, कोडो आहे. So all millets are there, and it is again with carrot and beet and all the healthy things inside of it. So it is very, very, very pocket friendly and very time saving. So here you will get many, many things like this actually. So even she Yes. enjoyed it today. Yes, as he said, Kadaknath is the best option for you when you want to have something healthy, filling, and as well as something which is pocket friendly. इथे सगळ्यांसाठीच काही ना काही अवेलेबल आहे. त्यांची एक भुर्जी पण ते सुरू केली आहे त्यांनी. एक भुर्जी पण खूप छान Yes, असते. on Saturday, Sunday, it is especially for students Yes. actually. Around the outlet क्लासेस आहेत आणि स्टुडंट्सला सकाळी सकाळी Yes. भूक लागते. बरोबर. तर स्टाफ आणि ओनर जे आहेत संदीप सर आणि मॅनेजमेंट टीमचा असा विचार झाला की यांना स्टुडंट्सला कमीत कमी चांगल्या रेंजमध्ये म्हणजे इझी टू स्पेंड अमाऊंटमध्ये काय दिलं पाहिजे, तर ते लवकरच आता अंडा भुर्जी सॅटर्डे संडेजला सुरू करत आहे. सो दिस विल बी व्हेरी हेल्दी थिंग बिकॉज आपल्याकडे स्टुडंट्स बऱ्यापैकी धावपळीमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियंट राहतात. आणि जर कडकनाथ सारखा एग खाल्ला तर तो ऑर्गॅनिक एग आहे, लॉट्स ऑफ प्रोटीन त्याच्यामध्ये मिळतं आणि बेस्ट आहे, तुमचं फुलफिलिंग होऊन जातं त्याच्यामध्ये. येस, म्हणजे कडकनाथ इज रिडिफायनिंग द कन्सेप्ट ऑफ फास्ट फूड. इथे बर्गर्स आहेत, टाकोज आहेत, फास्ट फूडचे कन्सेप्ट मधले सगळे आयटम्स आहेत, पण ते प्रचंड हेल्दी आहेत. येस, त्यामुळे इट इज फास्ट फूड, बट इट इज फास्ट बट इट इज फास्ट फूड बट नॉट अनहेल्दी फास्ट फूड. इट इज नॉट एट इवन बर्गरचा जो एग आहे तो फ्राय वगैरे नाही केलाय. सो दे आर नॉट फ्राईंग एग वगैरे वगैरे, नथिंग एल्स. इट इज अ बॉइल्ड एग प्रॉपरली. इट्स व्हेरी हेल्दी, इट्स व्हेरी टेस्टी. सो तुम्ही नक्की इथे या आणि त्यांच्या बऱ्याचशा रेंजपैकी तुम्हाला जे हवं ते तुम्ही ट्राय करू शकता. व्हेजिटेरियन्ससाठी पण ऑप्शन आहेत, जसं आम्ही सांगितलं टाकोज आहेत. त्यांचं लवकरच व्हेजिटेरियन बर्गर पण सुरू होतं. लवकरच व्हेज बर्गर येतोय आणि त्याच्यामध्ये पोटॅटो कॉम्बिनेशन तर असेलच फॉर द बाइंडिंग पर्पज, बट अगेन हेल्दी व्हेजिटेबल्स आणि सॉसेस असणार आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं असेल ते पण. डेफिनेटली आम्ही इगर आहे ते पण खाण्यासाठी. आणि नो डाऊट नॉनव्हेज लवर्स कडकनाथ तर बेस्ट आहे, पण ते आता उस्मानाबादी मटन पण घेऊन आले. सो फॅन्टास्टिक. तुम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून चिकन सूप तर मिळतच आहे त्यांच्याकडे, तर दॅट इज अगेन फॅन्टास्टिक थिंग. Yes, so please come again once. So we are happy. Being Nasikar, we are happy की we have such kind of outlet की इथे खरंच एकदम पॉकेट फ्रेंडली रेंज मध्ये तुम्हाला एक असं फास्ट फूड मिळतं की जे तुम्हाला अजिबातच अनहेल्थ नाहीये, म्हणजे अनहेल्दी नाहीये. तुम्हाला ते सुप्रीम हेल्थ देते त्याच्यामध्ये आणि फुलफिलिंग असते पुढचे 2-3 तास मिनिमम एक बर्गर खाल्ल्यानंतर. आता जर हा मी एक बर्गर आपण पाहिलं तर डॉमिनोजला जाऊ, मला कोणाचंच ब्रँडिंगचं इथे कोणाला मला चुकीचं नाही म्हणायचंय, बट बाकी जे आउटलेट्स आहेत बर्गर विकणारे सगळेच आउटलेट बघा, ते तुम्हाला मैदा विकतायत आणि तुम्ही याच्यापेक्षा 3 टाइम मोर पैसे देऊन तो मैदा खातायत आणि ऍक्च्युली शिळं फूड येते त्याच्यामध्ये, ताजं काहीच नाहीये. सो गाईज, डिफरन्स इज इन फ्रंट ऑफ यू. सो वी डेफिनेटली रिकमेंड. सो प्रिफर कडकनाथ. Yes. थँक्यू.